आजच्या या विशेष भागामध्ये गौरी आगमनाच्या निमित्ताने तुमच्यासाठी घेऊन आलोय काही खास। नमस्ते, मी शेफ किशोर बोराडे हॉटेल रेनेसान्स पवईमधनं। आज गणपतीच्या महोत्सवानुसार आज तुम्हाला काहीतरी मी खूप चांगलीशी एक रेसिपी बनवून दाखवणार, गोड रेसिपी। गणपतीत आपण मोदक तर नेहमीच खातो, पण मोदकाशिवाय आपण अजून काही पदार्थाचा आनंद घेऊ शकतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आज मी तुमच्यासाठी खास बनवणार आहे ती जिलेबी। बरं, जिलेबी म्हटलं की आपण नेहमी खातो ती जिलेबी नाही, आज मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं बनवणार आहे, म्हणजे ॲपल जिलेबी, म्हणजे सफरचंदाची जिलेबी बनवणार आहे। बरं, ती कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगतो। त्याचे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगतो। आम्ही मैदा घेतला आहे, मैदा, साखर, घी, पिस्ता, ॲपलला मधनं त्याची बिया काढलेल्या आहेत आणि मग त्याचे काप केलेले आहेत, म्हणजे राऊंड केले आहे, त्याच्यामधनं फक्त त्याच्या बिया काढल्यात। आणि पाणी यासाठी की जो बॅटर आपण बनवणार आहोत जिलेबी बॅटर ते मैदा आणि पाण्याने बनतं। मी तुम्हाला दाखवते ते कसं बनायचं असतं। बरं, एक किलो मैद्याला 800 ग्रॅम पाणी हा एक रेशिओ आहे जिलेबी बॅटरसाठी। आम्ही मैदा घेतला, आता यात थोडंसं पाणी मिसळायचं, अगदी घट्ट नाही, हलकंसं पातळ ठेवायचं। मिक्स करत राहायचं, त्याच्यामध्ये लम्प्स फॉर्म नाही झाले पाहिजे, स्मूथ असलं पाहिजे ते बॅटर। बरं, तुम्ही म्हणाल की आता जिलेबी म्हणजे एवढी सोपी आहे की फक्त मैदा टाकला, पाणी टाकलं आणि माझी जिलेबी झाली, तर तसंही नाही आहे। त्यासाठी जिलेबीचं हे जे बॅटर असतं ते कमीत कमी 8 तास ते 10 तासासाठी फर्मेंट व्हावं लागतं। फर्मेंट म्हणजे जसं आपण इडली डोसासाठी जे आपण उडदाचं बॅटर करतो, अगदी तसंच हे बॅटरसुद्धा फर्मेंट व्हावं लागतं। ठीक आहे, हे बॅटर आता चांगलं मिक्स झालेलं आहे, पण असं नाही की ते लगेच रेडी होतं, त्यामुळे ते 8 तासासाठी मला भिजवावं लागतं, म्हणजे फर्मेंट होऊन द्यावं लागतं। फर्मेंट झाल्यानंतर ते आपण बॅटर यूज करू शकतो। त्यासाठी आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे, त्यासाठी मी पहिलेच तुमच्यासाठी ते बॅटर बनवून ठेवलेलं आहे। मी ते बॅटर घेतो आणि तुम्हाला ती ॲपल जिलेबी कशी बनवायची ते दाखवतो। बरं, हे 8 तासानंतर जे बॅटर फर्मेंट होतं ते अशा कन्सिस्टन्सीमध्ये दिसतं। हे एवढं थिक झालं पाहिजे तुमचं बॅटर, तर ती तुमची जिलेबी बनवून येऊ शकेल। ठीक आहे, आता मी बनवतो आहे ॲपल जिलेबी। तर त्यासाठी हे ॲपलचे काप केलेले आहेत। जसं मी तुम्हाला म्हटलं की मधनं त्याचे बिया काढल्या गेल्या पाहिजे, तर त्या बिया आम्ही काढलेल्या आहेत ॲपल कोररमधनं। आणि हे ॲपल्स आपण आता डीप करून या बॅटरमध्ये डीप करून, माझ्याकडे घी आहे, ठीक आहे, प्युअर घी, त्याच्यामध्ये आपण डीप फ्राय करतो आणि मी शुगर सिरप बनवून ठेवलेलं आहे। ठीक आहे, तर त्याच्यासाठी इक्वल क्वांटिटी ऑफ शुगर अँड वॉटर हे रेशिओ असतं, ते तुम्ही उकळायचं असतं 1 तार येईपर्यंत। 1 तार म्हणजे जर तुम्ही शुगर सिरप ते उकळलं आणि तुमच्या दोन्ही बोटांमध्ये ठेवलं आणि असं केलं की ते 1 तार आली पाहिजे, असं ते शुगर सिरप बनलं पाहिजे। आता तुम्हाला मी दाखवतो की हे जिलेबी बनवायची कशी। ॲपल बॅटरमध्ये डीप केलं आणि हे मी घीमध्ये सोडलं। अगदी सोपं आहे। आपल्याला वाटतं जिलेबी म्हणजे काय एक्झॅक्टली करतात, कसं करतात, म्हणजे थोडं जरी तुम्हाला एक बेसिक नॉलेज त्या गोष्टीबद्दल कळालं की ते अगदी सोपं असतं। बरं, मी आज तुम्हाला ॲपल जिलेबी दाखवली आहे, पण ॲपल बरोबर तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आहे, कोणाला ॲपल नाही आवडत आहे, त्याच्याऐवजी मला जर दुसरं काही दाखवायचं आहे तर तुम्ही पेअर जिलेबी बनवू शकता। पेअर जिलेबीसुद्धा सेम, तुम्ही कोररने तुमचे सीड्स काढले की अशाच प्रकारे जशी ॲपल जिलेबी बनते तशीच तुम्ही पेअर जिलेबीसुद्धा बनवू शकता। हे आता घीमध्ये आपण जे ॲपल जिलेबी डीप फ्राय करतोय, ती हलकीशी लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत ती डीप फ्राय करायची आणि मग त्याच्यानंतर ती शुगर सिरपमध्ये टाकायची। बरं, ही जिलेबी आपली आता फ्राय झालेली आहे, छान कुरकुरीत। ती आपण शुगर सिरपमध्ये डीप करूया।
शुगर सिरप मी थंड नाही ठेवलं आहे, हलकंसं कोमट असलं पाहिजे, वॉर्म असलं पाहिजे हलकंसं, जेणेकरून ते शुगर सिरपमध्ये जेव्हा टाकू तेव्हा ते शुगर चांगलं शोषून घेईल चांगलं. बरं, ही ॲपल जिलेबी आता आपली एकदम तयार झालेली आहे छानशी. मी प्लेट करतो. आपली ॲपल जिलेबी रेडी झालेली आहे. मी प्लेटअप केलेली आहे. गार्निशसाठी मी थोडासा पिस्ता टाकतो वरून छानसा, म्हणजे कलरफुल सुद्धा दिसेल तुमची प्लेटिंग. ही आपली ॲपल जिलेबी रेडी आहे.